Welcome students. Subject Science Standard 6, topic number 14, Light and the Formation of Shadows. In previous class, we had know about what are the luminous objects or non-luminous objects. You know about some luminous objects are the source of light or emit of light. Those objects called the luminous objects, and the objects or materials that are not a source of light or they do not emit a light, that is, those objects are called the non-luminous objects. For example, bulb, light bulb, sun, those are the luminous objects. And non-luminous objects are blackboard, chair, those are non-luminous objects. Then we have know about the propagation of light. Propagation of light, that at that time we have learned light travels in a straight line. Light travels in a straight line, and this is called the linear propagation of light. यालाच आपण प्रकाशाचे रेषीय संक्रमण असे म्हणतो. प्रकाश नेहमी सरळ रेषेत येत असतो आणि यालाच आपण काय म्हणतो, प्रकाशाचे रेषीय संक्रमण असे म्हणतो. अँड वी डू सम ॲक्टिव्हिटीज. मी तुम्हाला घरामध्ये काही ॲक्टिव्हिटीज करायला सांगितलेले. लेट्स ट्राय सम ॲक्टिव्हिटीज ॲट युअर होम म्हणून सांगितलेलं होतं. देन तुम्ही केला असाल त्या ॲक्टिव्हिटीज. तुम्हाला लाईट प्रकाश हा सरळ रेषेत कसा येतो हे पाहायला सांगितलेलं होतं. नाव टुडे वी आर गोइंग टू लर्न द रिफ्लेक्शन ऑफ लाईट. आज आपण काय पाहणार आहोत, रिफ्लेक्शन ऑफ लाईट म्हणजे काय हे आपण आता पाहणार आहोत. तुम्ही कधी विचार केलात का, हाऊ डू वी सी अन ऑब्जेक्ट? कोणतीही वस्तू आपण कशी बरी पाहू शकतो? हाऊ डू वी सी अन ऑब्जेक्ट? आपल्याला वस्तू कशी दिसते, म्हणजे कसं आपण ते पाहू शकतो, आपल्या डोळ्यांना ती कशी बरं दिसू शकते? नाव बिकॉज ऑफ रिफ्लेक्शन ऑफ लाईट. कशामुळे? तर ह्या प्रकाशाच्या परावर्तनामुळे. लक्षात घ्या, ठीक आहे. बिकॉज ऑफ रिफ्लेक्शन ऑफ लाईट. व्हेन द रेज ऑफ लाईट फॉलिंग ऑन अन ऑब्जेक्ट, जेव्हा प्रकाशाचे किरण एखाद्या वस्तूवर पडतात, ॲट दॅट टाइम फ्रॉम अ सोर्स ऑफ लाईट आर थ्रोन बॅक फ्रॉम द सरफेस ऑफ दॅट ऑब्जेक्ट. आणि त्याच वेळेला ते प्रकाश किरण त्या वस्तूच्या पृष्ठभागावर पडतात आणि परावर्तित होतात, परत फिरतात. काय करतात? द रेज ऑफ लाईट फॉलिंग ऑन अन ऑब्जेक्ट फ्रॉम अ सोर्स ऑफ लाईट आर थ्रोन बॅक फ्रॉम द सरफेस. त्या वस्तूच्या पृष्ठभागावरून ते काय करतात? परत फिरतात ऑफ दॅट ऑब्जेक्ट. दिस इज कॉल्ड अ रिफ्लेक्शन ऑफ लाईट. यालाच आपण प्रकाशाचे परावर्तन असे म्हणतो. अँड वी सी द ऑब्जेक्ट व्हेन रिफ्लेक्टेड रेज रिचेस आवर आईज. आणि जेव्हा हे रिफ्लेक्टेड रेज जे आहेत ते आपल्या डोळ्यापर्यंत येऊन पोहोचतात, तेव्हा त्या वस्तू आपल्या डोळ्याला दिसतात, आपण पाहू शकतो. हाऊ वी सी अन ऑब्जेक्ट? व्हेन रिफ्लेक्टेड रेज रिचेस आवर आईज, ॲट दॅट टाइम वी see the object. The rays of light falling on an object from a source of light are thrown back from the surface of the object. This is called a reflection of light. And when reflected rays are, we see the object when reflected rays are reaches our eyes. ठीक आहे. हे परावर्तित झालेले किरण जेव्हा आपल्या डोळ्यापर्यंत येऊन पोहोचतात, तेव्हाच ती वस्तू आपण पाहू शकतो. डू यू नो अबाउट स्टार्स आर ल्युमिनियस? आपल्याला रात्रीच्या वेळेला तारे आकाशात दिसतात, बरोबर आहे. पण हे तारे स्वयंप्रकाशित आहेत हे तुम्हाला माहिती आहे? मग दिवसा आपल्याला ते का दिसू शकत नाही? याचं कारण कधी शोधलं आहात का तुम्ही? कारण सूर्याची किरणं जेव्हा प्रचंड मोठ्या प्रमाणात सकाळच्या दिवसाच्या वेळेला बाहेर पडतात, तेव्हा जे काही ताऱ्यांचा प्रकाश असतो ते सूर्याच्या प्रकाशापेक्षा कसा आहे, कमी असल्यामुळे ते आपल्याला दिसू शकत नाही. अँड प्लॅनेट्स, सॅटेलाइट्स आर नॉन ल्युमिनस ऑब्जेक्ट. जे ग्रह आहेत, तारे आहेत, उपग्रह आहेत, हे मात्र कसे आहेत? नॉन ल्युमिनस. म्हणजेच काय? तर परप्रकाशित असलेले आपल्याला पाहायला मिळतात. हे कसं बरं शक्य आहे? because sunlight reflected from the surface of
सरफेस ऑफ द मून रिचेस इट्स, जेव्हा चंद्राच्या पृष्ठभागावर परावर्तित किरण सूर्याचे पडतात त्याच वेळेला तो चंद्र आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यामुळेच आपल्याला चंद्र दिसतो, लक्षात घ्या. आणि यालाच आपण काय म्हणतो, दॅट इज हाऊ वी कॅन सी द मून, वी कॉल दिस लाईट, मूनलाईट. यालाच आपण चंद्रप्रकाश असं म्हणतो. रात्रीच्या वेळेला जो चंद्रप्रकाश आपल्याला दिसतो तो चंद्रप्रकाश कसा निर्माण होतो, कारण रात्रीच्या वेळा सूर्याचा प्रकाश जो आहे तो चंद्रावर पडतो आणि त्यामुळे हा चंद्र आपल्याला प्रकाशमान झालेला पाहायला मिळतो. ठीक आहे. आणि त्यामुळे ह्या चंद्राचा प्रकाश सगळीकडे पसरलेला आपल्याला पाहायला मिळतो. दॅट्स वाय स्टार्स आर ल्युमिनियस बट प्लॅनेट्स अँड ऑल्सो सॅटेलाइट्स आर द नॉन ल्युमिनियस ऑब्जेक्ट्स. ठीक आहे. याला आपण नॉन ल्युमिनियस ऑब्जेक्ट्स असे म्हणतो. सो डू यू नो स्टुडंट्स, स्टार्स आर ल्युमिनियस और प्लॅनेट सॅटेलाइट्स आर नॉन ल्युमिनियस. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, तारे जे आहेत हे स्वयंप्रकाशित आहेत, ते स्वतः सगळीकडे प्रकाश देतात. आणि प्लॅनेट्स आणि सॅटेलाइट जे आहेत ते स्वयंप्रकाशित नाही आहेत, ते स्वतः सगळीकडे प्रकाश पसरवू शकत नाहीत किंवा स्वतः प्रकाश देऊ शकत नाही, स्वतः प्रकाशाचे स्रोत नाही आहेत. सनलाईट रिफ्लेक्टेड फ्रॉम द सरफेस ऑफ द मून रिचेस अस. जो काही सूर्याचा प्रकाश आहे तो चंद्रावर पडतो आणि त्यामुळे चंद्र आपल्याला काय दिसतो, प्रकाशमान असलेला पाहायला मिळतो, लक्षात घ्या. त्यामुळे आपल्याला काय वाटतं, चंद्राचा प्रकाश सगळीकडे पसरलेला आपल्याला पाहायला मिळतो किंवा चंद्र प्रकाशमान असलेला आपल्याला दिसतो. ॲक्च्युली चंद्र स्वयंप्रकाशित आहे का, नाही, तो स्वयंप्रकाशित नाही, लक्षात घ्या. नसेल तर तो आपल्याला, आपण त्याची दुसरी बाजू जी आहे ती पण पाहू शकलो असतो. दॅट इज वाय सनलाईट रिफ्लेक्टेड फ्रॉम द सरफेस ऑफ द मून रिचेस अस अँड दॅट इज हाऊ वी कॅन सी द मून. आणि त्यामुळे आपण चंद्र प्रकाशित असलेला पाहतो. वी कॉल धिस लाईट इज मूनलाईट. आणि याच प्रकाशाला आपण काय म्हणतो, चंद्रप्रकाश असे म्हणतो, लक्षात ठेवा. हा जो प्रकाश आपल्याला पाहायला मिळतो या प्रकाशालाच आपण काय म्हणतो, चंद्रप्रकाश असे म्हणतो. सो स्टुडंट्स, स्टार्स आर ल्युमिनियस, सन इज ल्युमिनियस, बट प्लॅनेट्स अँड सॅटेलाइट्स आर नॉन ल्युमिनियस ऑब्जेक्ट्स. ठीक आहे. दीप्तिमान आणि दीप्तिहीन वस्तू कोणकोणत्या दिसतात आपल्याला आकाशात जर पाहायला गेलो तर आपण स्टार्स अँड सन ऑल्सो ल्युमिनियस अँड प्लॅनेट्स अँड सॅटेलाइट्स आर ऑल्सो नॉन ल्युमिनियस ऑब्जेक्ट्स. यांना आपण नॉन ल्युमिनियस ऑब्जेक्ट असे म्हणणार आहोत. म्हणजेच यावरून आपल्या काय लक्षात येतं, एखादी वस्तू जर आपल्याला पाहायची असेल किंवा आपल्याला जर ती दिसावी अशी वाटत असेल तर रिफ्लेक्शन ऑफ लाईट ही संकल्पना खूप महत्त्वाची आहे. ठीक आहे. त्याचं रिफ्लेक्शन किंवा त्याची जी काही परावर्तन प्रकाशाचे झाल्याशिवाय आपण ती वस्तू पाहू शकत नाही. नाव स्टुडंट्स, इन विच ऑब्जेक्ट डू वी सी अ रिफ्लेक्शन. कोणत्या वस्तूंमध्ये आपण स्वतःचं रिफ्लेक्शन म्हणजे काय प्रतिबिंब पाहतो. जर तुम्ही तुमच्या किचनमध्ये गेलात तर तुम्ही पॅन पाहिलात, ठीक आहे, एखादा काय म्हणतात ते प्लेट पाहिला तर त्या प्लेटमध्ये पॅनमध्ये तुम्ही तुमचं रिफ्लेक्शन पाहू शकता. देन वी आर एबल टू सी द रिफ्लेक्शन इन मिरर. आरशामध्ये पण पाहतो आपण आपलं रिफ्लेक्शन. इन विंडोज ग्लास अँड ऑल्सो एनी शायनिंग ऑर ग्लोसी ऑब्जेक्ट. म्हणजे चमकणाऱ्या कोणत्याही वस्तूमध्ये आपण आपलं प्रतिबिंब थोडक्यात पाहताना आपल्याला पाहायला मिळतं. देन व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन, आता या ठिकाणी लुक ॲट दिस ऑब्जेक्ट्स अँड फाइंड आउट इन विच ऑब्जेक्ट्स डू वी सी अँड आवर रिफ्लेक्शन. आता या चित्रामध्ये तुम्हाला कोणत्या वस्तूमध्ये आपण आपलं रिफ्लेक्शन पाहतो त्या तुम्ही पाहू शकता. देन व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन अँड ऑब्जेक्ट अँड इट्स रिफ्लेक्शन. प्रत्येक वस्तूमध्ये दिसणारं आपलं प्रतिबिंब सारखं दिसतं का, याच्यामध्ये काय फरक जाणवतो आपल्याला. व्हॉट कॉजेस द डिफरन्स, याच्यामध्ये कोणता फरक आपल्याला जाणवतो. व्हेन द लाईट रेज आर थ्रोन बॅक फ्रॉम द back from the an object, we get a reflection. जेव्हा त्या वस्तूवरती आपलं प्रतिबिंब, जेव्हा रेज त्या वस्तूवरती उमटतात तेव्हा आपल्याला त्या ठिकाणी आपलं प्रतिबिंब दिसतं.
The reflection shows revised characters from that of the object, and the reflection of light rays falling on the surface causes this difference. हा डिफरन्स तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. म्हणजे प्रत्येक पृष्ठभागावर जो काही सरफेस एरिया आहे त्याच्यामध्ये जशा पद्धतीने प्रकाश किरण त्या ठिकाणी परावर्तित होतात त्याच पद्धतीने आपल्याला काय दिसतं, त्या ठिकाणी आपली प्रतिमा कमी किंवा अधिक स्पष्टपणे पाहायला मिळते. म्हणजे त्या ऑब्जेक्टमध्ये रिफ्लेक्शन कशा पद्धतीने होतं, हे रिफ्लेक्शन ऑफ लाईट इज कॉजेस द लाईट रेज फॉलिंग्स ऑन an object surface. That time reflection of light causes our त्या ठिकाणी आपलं रिफ्लेक्शन जे आहे दिसतं, आपल्याला पाहायला मिळतं. देन हाऊ वी सी अवर इमेज इन द मिरर. मग आपण कशा पद्धतीनं बरं आरशामध्ये आपली प्रतिमा पाहू शकतो. व्हेन यू सी युअर फेस इन अ मिरर, ॲट दॅट टाइम द लाईट रिफ्लेक्टेड फ्रॉम युअर फेस फॉल्स ऑन द मिरर. त्याच वेळेला काय होतं, रिफ्लेक्टेड लाईट जे आहेत ते तुमच्या चेहऱ्यावर पडतात आणि पुन्हा ते काय होतात, लाईट जो तुमच्या चेहऱ्यावर प्रकाश पडतो रिफ्लेक्ट होतो कशामध्ये, आरशामध्ये रिफ्लेक्ट होतो अँड गेट रिफ्लेक्टेड बॅक and also get reflected back again. That is why you see in the image in the mirror. आणि त्यामुळं तुम्ही तुमचा इमेज ह्या मिररमध्ये पाहू शकता. कशामुळे पाहू शकता, when you see your face in the mirror, at that time the light reflected from your face falls on the mirror and gets reflected back again. Then that's why, or this is why you see the image in the mirror. आणि त्यामुळे तुम्ही तुमची इमेज ह्या मिररमध्ये पाहू शकता. Look at this picture. When you look at तुम्ही जेव्हा तुमच्या इमेज जेव्हा तुम्ही आरशामध्ये पाहता त्यावेळेला काय होतात, आरशावरती प्रतिबिंब उमटतात आणि ते पुन्हा रिफ्लेक्ट होतात आणि ते पुन्हा त्या वस्तूपर्यंत पोहोचतात, त्यामुळे आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचतात, म्हणून आपण आपली प्रतिमा आरशामध्ये पाहू शकतो. डू यू नो युअर इमेज इन अ ग्लास पेन. तुम्ही तुमची प्रतिमा एखाद्या काचेचं तावदान असेल समजा, त्याच्यामध्ये पाहिला असेल तर कसं दिसतं पाहिलंय. यू डू ऑल टुगेदर इन द समवॉट फेंट. जर तुम्ही गाडीच्या आरशाची काच पाहिलात तर त्याच्यामध्ये तुमचं रिफ्लेक्शन तुम्ही पाहिलं तर कसं दिसतं, फेंट दिसतं. कारण का बरं, अँड काही वेळेला तुम्हाला आपली इमेज दिसत सुद्धा नाही. नो इमेज विल बी सीन ॲट ऑल द विंडो सरफेस. प्रत्येक खिडकीवरती किंवा प्रत्येक खिडकीच्या काचांवरती आपलं रिफ्लेक्शन आपण पाहू शकतो का, नो. व्हाय इज दिस सो. नाउ डू यू सी युअर इमेज इन अ ग्लास पेन and also have you do all together in somewhat faint. No image will be seen at all the window surface. काही वेळेला आपल्याला सगळ्या विंडोजच्या सरफेसवरती इमेज आपली पाहू शकत नाही आपण. when glass pane we can see a faint and unclear image. then a wooden surface we will not see our image. जर वुडन सरफेस असेल तर त्याच्यावरती आपण आपला इमेज नाही पाहू शकत. You may have seen your image formed in surface such as a new steel dish, the glossy objects and a wall and the still water in a lake, and make a list of the other similar surface and compare the image seen in them. तुम्ही अशा काही वस्तू घ्यायच्या आहेत, पाणी असेल, वॉटर असेल, समुद्राचं पाणी असेल किंवा नदीचं पाणी असेल, ठीक आहे, किंवा एखाद्या टाकीमधलं पाणी असेल, याच्यामध्ये तुमचं रिफ्लेक्शन कसं दिसतं. देन लाकडी वस्तू असेल त्याच्यामध्ये रिफ्लेक्शन दिसतं का. देन काचेचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत, त्याच्यामध्ये तुमचं रिफ्लेक्शन तुम्हाला कसं पाहायला मिळतं, ठीक आहे. हे कम्पॅरिझन तुम्ही करायचं आहे. अँड मेक अ लिस्ट of the other similar object of their properties of surface due to which an image is formed. आणि कशामध्ये तुमची इमेज कशी दिसते
त्या त्या ठिकाणी दिलेल्या प्रॉपर्टीज ज्या आहेत ऑब्जेक्टच्या, काचेमध्ये कशी दिसते, ठीक आहे, देन पाण्यामध्ये कशी दिसते, देन वुडन सरफेसवर कशी दिसते, देन स्टील सरफेसवर कशी दिसते, अशा पद्धतीने तुम्ही काय करायचं आहे, तुमची इमेज कशा पद्धतीने त्या ठिकाणी रिफ्लेक्ट होते त्याचं तुम्ही कंपॅरिझन करायचं आहे. अँड नाव compare the image of their properties. त्या ठिकाणी असणारे त्याचे जे प्रॉपर्टीज आहेत त्याच्यानुसार तुम्ही त्यांचं कंपॅरिझन करायचं आहे. अँड फाइंड आउट विच ऑब्जेक्ट्स रिफ्लेक्टेड अ क्लिअर इमेज or unclear image or do not see our image on which object हे तुम्ही कंपॅरिझन करायचं आहे. अँड डिस्कस दिस विथ युअर पेरेंट्स. आणि याच्याबद्दल तुम्ही तुमच्या पालकांशी सुद्धा चर्चा करू शकता. नाव स्टुडंट्स, इट इज इम्पॉर्टंट टू रिफ्लेक्शन ऑफ लाईट व्हेन वी सी अँड ऑब्जेक्ट. जेव्हा एखादी वस्तू आपण पाहतो तेव्हा प्रकाशाचे परावर्तन हे खूप महत्त्वाचे आहे. व्हेन रिफ्लेक्टेड रेज रिचेस अवर आईज ॲट दॅट टाइम वी सी द ऑब्जेक्ट. जेव्हा हे परावर्तित किरण आपल्या डोळ्यापर्यंत पोहोचतात तेव्हाच आपण ती वस्तू पाहू शकतो. That's why what meant by reflection light? Reflection light means the rays of light falling on an object at that time. Object surface from a surface of light are thrown back from the surface of that object. This is called a reflection of light. Light rays of the rays of light falling on an object म्हणजे जेव्हा प्रकाशाचे किरण त्या वस्तूवर पडतात from the surface of light are thrown back from the surface. आणि त्याच वेळेला ते पृष्ठभागावरून काय होतात, पुन्हा परावर्तित होतात आणि परत फिरतात. This is called the reflection of light. And when the reflected we see the object when reflected rays are reaches in our eyes. जेव्हा हे रिफ्लेक्टेड रेज आपल्या डोळ्यापर्यंत पोहोचतात तेव्हाच आपण त्या वस्तू पाहू शकतो. मग मेक अ list of objects to find the properties of surface of image formed and make a list of luminous objects or non-luminous objects. कारण का ह्याची लिस्ट तुम्ही केलात तर तुमच्या लक्षात येणार आहे कोणते स्वतः प्रकाशमान आहेत आणि कोणत्या वस्तू प्रकाशित नाही आहेत आणि रिफ्लेक्शन कशा कशामधून कशा कशा पद्धतीने आपल्याला पडलेलं पाहायला मिळतं हे सुद्धा तुमच्या लक्षात येणार आहे. नाव स्टुडंट्स, मेक अ लिस्ट of the objects related with the reflection of light. या रिफ्लेक्शन ऑफ लाईटच्या संबंधित तुम्ही काय करायचे, लिस्ट बनवण्याचा प्रयत्न करायचा आहे. नाव स्टुडंट्स, व्हॉट आर द प्रॉपर्टीज ऑफ सरफेस इन इमेज. मग कोणत्या प्रॉपर्टीज येऊ शकतात सरफेस इन इमेजमध्ये. इमेज सरफेस होण्यासाठी इमेज रिफ्लेक्ट होण्यासाठी कोणत्या प्रॉपर्टीज इम्पॉर्टंट आहेत. द फर्स्ट ऑफ ऑल द ग्लोसी सरफेस which can be reflect light from it can produce the image. म्हणजे जो ग्लोसी सरफेस आहे, चमकदार जर एखादा सरफेस असेल तर त्याच्यातून रिफ्लेक्शन कसं होतं तर आपल्याला स्पष्टपणे झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. लाईट रिफ्लेक्ट व्हेरी क्लोजली. दॅट टाइम when the light rays are thrown back from the surface the image is formed. आणि ज्या वेळेला रिफ्लेक्टेड रेस त्या ठिकाणी त्या सरफेसवर पडतात, ग्लोसी सरफेसवर, त्यावेळेला त्याच्यातून काय होतं तर रिफ्लेक्शन जे आहे लाईटचं ते अधिक झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. नाव ग्लोसी सरफेस इज इम्पॉर्टंट टू रिफ्लेक्ट द इमेज ऑफ द सरफेस एरिया. म्हणजे सरफेसमधून आपल्याला रिफ्लेक्ट व्हायचं असेल समजा इमेज तर त्या ठिकाणी हा ग्लोसी सरफेस असणं गरजेचं आहे. धिस इज द प्रॉपर्टी ऑफ रिफ्लेक्शन ऑफ the surface in image. Now students, solve some questions related with the reflection of light. Question number 1. A dash dash is a natural source of light. हे क्वेश्चन सॉल्व करायचे तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये. नॅचरल सोर्स ऑफ लाईट कोणता बरं असू शकतो. मग यामध्ये अनेक आपण नॅचरल सोर्सेस सांगितलेले होते, ठीक आहे, त्यापैकी तुम्ही लिहू शकता. अनेक सांगितले होते नॅचरल सोर्स ऑफ लाईट्स. नेक्स्ट क्वेश्चन इज व्हेन अ लाईट पासेस थ्रू अ प्रिझम इट गेट्स सेपरेटेड इन टू डॅश डॅश कलर्स. समजा
जर प्रिझममधून लाईट पास झालं किंवा प्रकाश किरण जर त्याच्यातून परावर्तित झाले तर त्याच्यातून किती प्रकारचे कलर्स रिफ्लेक्ट होतात हे तुम्ही सांगायचं आहे. नाव नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 2. राईट द आन्सर टू द फॉलोइंग. खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला लिहायची आहेत. ड्यू टू विच प्रॉपर्टीज ऑफ सरफेस इज इमेज फॉर्म्ड. कोणत्या प्रॉपर्टीमुळे एखाद्या वस्तूच्या सरफेसवर इमेज फॉर्म होते, म्हणजे इमेज निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते. यासाठी सुद्धा तुम्ही आता शिकवलेल्या व्हिडिओवरती आधारित या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. नाव थर्ड क्वेश्चन इज हाऊ डू वी कम टू नो दॅट लाईट ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन. प्रकाश नेहमी सरळ रेषेत जातो हे आपण कसं बरं म्हणू शकतो. कशा पद्धतीने आपण प्रकाश सरळ रेषेतून जातो यासाठी तुम्हाला फॉर एक्झाम्पल द्यावं लागेल. लाईट ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन. सो स्टुडंट्स, सॉल्व ऑल these questions related with this reflection of light. Thanks.